नमस्कार, जय श्रीराम. गीतेरा ज्ञान अमृत आणि ज्ञानयोग या नावानं इथं वरती टायटल आहे. खरं आज सगळे पवित्र मुसलमान पवित्र रमजानचं पोस्टर वाटाले. कुठली संस्था ही? हे संत रामपालजी महाराज म्हणून आहेत. तुम्ही वाचला नाही आहात? काय काय मग ते वरती संत नाव आमचं ज्ञानेश्वरीचं, इथं ज्ञान गीता ज्ञान म्हणून फक्त 20 रुपयाला विकायला लागलेत. आणि आज पवित्र कुराणची माहिती. कुठली संस्थेचं नाव काय? संत रामपालजी महाराज. कुठं आहे संस्था ही? हरियाणामध्ये. हरियाणामध्ये. ते काय मावशी काय म्हणालात? कोल्हापुराचे आहे. कोल्हापूरला केंद्र आहे. काय कोल्हापूरचं नाव काय? कोल्हापूरला ते आपलं हा कुठलं वाडे, जाधववाडीमध्ये. कोण आणले विकायला? ते आम्ही सेवा करायला लागलो. सेवा तुम्हाला कोण दिलं इथं सेवा करायला? इथं सेवा विका म्हणून कोण सांगितलं? कोण नाही, आम्ही घेऊन आलोय पुस्तक तिथनं. आम्ही यांची दीक्षा घेतलोय महाराजांची. आम्ही स्वतः सेवा करतोय. ह्यात काय काय लिहिले वाचलाय? काय काय? सगळं भगवद्गीता, वेद, पुराण. कुठं यात भगवद्गीता वेद दाखवा मला. वरती भगवद्गीता वेद आणि आत कुराणचं का दाखवालं? यात पवित्र कुराण काय संबंध आहे गीतेमध्ये यायचं? आणि 20 रुपयाला आमची गीता विकायला होय तुम्ही? काय इथं ये पलीकडे उघडा. 2 मिनिट थांबा, मी करतो. आणि ह्या गीतेच्या ह्याच्यावर जरा धर, इकडे धर 2 मिनिट. त्यांना दाखव. हे गीत वर्ण सगळ्यांना गीता 13 ज्ञान अमृत असं नाव आहे. आणि आतमध्ये हजरत मोहम्मदजी मांस नाही खाते याबद्दलचा उल्लेख करण्याची काय गरज आहे? मोफत एक कोल्हापूरची कोणती संस्था आहे, ती संस्था 20 नाव बघा की काय हजरत मोहम्मद तो शुरवीर हलाल की थी. वरती गीतेचं नाव आणि आत मुसलमानांनी ख्रिश्चनांचं धर्मांतर करायला. हे काय माहिती आहे का? चला पोलीस स्टेशनला चला. ऐकून घ्या मी काय चला चला. नाही तुम्ही काय म्हणालाय? ऐकून घ्या. वरती तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. वरती आमच्या यांचं नाव काय? ज्ञानगंगा, ओम, हे तुमचं काय तर असू दे. हे गीतावर 13 ज्ञान अमृत लिहिलाय. गीता म्हणजे आमच्या प्राणप्रिय भगवद्गीता म्हणून त्यांनी विकाल्यात 20 रुपयाला. याच्यात भगवद्गीतेचा काय कुठे आहे सारांश? मी तुम्हाला काय दाखवलं? अरे सारांश किती टक्के आहे त्यात? सारांश पूर्ण गीतेचं पूर्ण पाहिजे की नाही? मुस्लिमचा काय संबंध आहे? सगळ्या धर्मग्रंथांमध्ये काय करा मग सगळ्या धर्मग्रंथ नाव का गीता लिहिलंय तुम्हाला? आमच्या श्रीकृष्ण का वापरलाय? एवढी साधी अक्कल नाही? कोण आहे हे बघा. तसं काय नाही म्हणजे कुठलं काय टायटल नाही काय नाही. गीतासार म्हणून वरती लिहिताय सगळं. गीतासार मध्ये काय मोहम्मद आणि हलालचं लिहितात माहिती? पुस्तक वाचा पहिल्यांदा. वाचले म्हणून सांगालोय. वाचले म्हणून सांगालोय. काय गरज आहे काय याची? हजरत मोहम्मदजी मांस नाही खाते हे गीता भगवद्गीतेमध्ये काय गरजेचं आहे? हजरत मोहम्मदची काय गरज आहे गीतेत? हे आहे ना सर, जे काय नाही कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये काय काय प्रमाण आहे ते कुठल्या कुठल्या ग्रंथाला मग नाव का आमचं लिहिलायचा तुम्ही? भगवद्गीतेत आहे काय? परमात्मा कोण आहे? कोण आहे परमात्मा? तो कुठे राहतो, कसं आहे, कुठं यात कसा? मोहम्मदचा काय संबंध? परमात्मा म्हणजे मोहम्मद आहे तुम्ही म्हणताय तसं? तो काय नाही. मग काय लिहिले काय इथं? काय लिहिलंय इथं? वाचल्याशिवाय कसं का मग तुम्ही वाचला नाही तर का लिहालाय? काय वाचलंय? कुठला श्लोक वाचलाय सांगा मला यातलं. नाही नाही तुम्ही काय वाचलाय इथलं सांगा ना मला. कुठलं वाचलंय सांगा मला तुम्ही. आता या भगवद्गीतेमध्ये हरिद्वार में साधुओं का कत्लेआम, भगवद्गीता कत्लेआम सांगाल साधुचं काय लिहिले? हरिद्वार में साधुओं का कत्लेआम. भगवद्गीता आणि कत्लेआमचा काय संबंध आहे? काय हा बघा सांगा काय आहे? भगवद्गीता गीता 2 नंबर. हे पुस्तक कुठलं आहे तुम्ही? हे ज्ञान, हे भगवद्गीता हे पुस्तक वेगवेगळं आहे. ज्ञानगंगा आणि हे कशाला एकत्र करायला? अहो हाय त्यात करा. भगवद्गीतेत मी जे प्रश्न विचारले त्याचे काय संबंध आहे? 100 मधली 20 पानं भगवद्गीतेतली आहे आणि 80 पानं तुमचं सगळं आमच्यावर पसरवलंय. चला पोलीस स्टेशनला चला. कोण आणले विकत? चला तेव्हा इथं पोलीस स्टेशनला चला सगळीजण. चला यावर तुमचं हे कुठं आहे? हे तुमचं आहे? अहो एवढं वर्ष आम्ही तुम्ही हिंदू आहे म्हणून सगळ्यांना पाठवून देतो इथं आणि तुम्ही काय विकालाय? धर्मांतरण करायलाय? धर्मांतर करायला काय आहे म्हणजे? धर्मांतर नाही. चला पोलीस स्टेशनला चला. बंद करा. पोलीस स्टेशनला चला.
या 2 नावाची पुस्तकं आहेत. टायटल वरती गीता ज्ञान अमृत आपलं पुस्तक आहे आणि यात कत्लेआम परत कुठला हलाल आणि याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. 100 पैकी 30 पानं भगवद्गीतेतले नुसता श्लोक आहेत, उरलेली 70 पानं विविध धर्माची माहिती आहे. काय संबंध आहे आमचा? हे ओम ज्ञान हे जीव हमारी जाती है, मातो धर्म हमारा है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म कोई नया नया राही. आमच्या हे जे ज्ञानगंगेचं कशाला पाहिजे तुम्हाला? चला पोलीस स्टेशनला झाला. जय श्रीराम. सर्वांनी सशक्त राहा, सजग राहा.